कॉलेजची बॅग, चेहऱ्यावर स्कार्फ आणि रूमच्या शोधात मोटारसायकलवरून फिरणारे कपल साईनगरीत आजही दिसून येत आहे। पूर्वी हे कपल्स बिनधास्त रस्त्यावरून फिरताना दिसत होते, मात्र मागील काही दिवसांपासून SP 24 तासने पोलिसांच्या सोबत यात सहभाग घेतल्याने काही अंशी यावर अंकुश बसलाय। मात्र तरीही आज कॉलेजची बॅग घेऊन नगर मनमाड रस्त्यावरील हॉटेल साई ब्लेसिंग या ठिकाणी 4 जोडपी मिळून आली आहे। या सर्व जोडप्यांच्या खांद्यावर कॉलेज बॅग असल्याचे दिसून येत असलं तरी पोलिसांनी छापा टाकूनही त्यांच्यावर काहीच कार्यवाही केली नसल्याचं स्पष्ट होतंय। तर त्याचबरोबर हॉटेल मालकावर 188 प्रमाणे कार्यवाही करण्यात आली असल्याचं पोलीस उपनिरीक्षक मुदगिल यांनी सांगितलंय। माननीय डेप्युटी साहेबांना असं बातमी मिळाली की तिथे अल्पवयीन मुलगी हॉटेलच्या रूममध्ये आहे असं। आम्ही जाऊन चेक केलं तर अल्पवयीन मुलगी काय आढळून नाही आली। बाकी जे आढळून आले त्यांचे आय कार्ड वगैरे चेक केले, सज्ञान होते। हॉटेल मालकांनी त्यांचे आय कार्ड घेतले, पण त्यांचे झेरॉक्स वगैरे काही घेतलं नाही। पोलिसांना जे नोटीस दिले होते, मागे सूचना दिल्या होत्या, त्याच्या पालन केलं नाही। त्यामुळे त्या हॉटेल मालकावर IPC 188 प्रमाणे कारवाई करण्यात। बस स्टँडच्या परिसरात हॉटेल साई ब्लेसिंग्स सरकारी आदेशाची अवज्ञा केली असं IPC 188 खाली पोलिसांनी हॉटेल मालकावर कार्यवाही केली असून हे सर्व कपल सज्ञान असल्याचं म्हटलंय। तर त्याचबरोबर सर्वांना सोडून देण्यात आलंय। मात्र ही जोडपी कोणत्या कॉलेजची आहेत हे कोड उलगडलं नसल्याने शिर्डीत याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आलंय। प्रतिनिधी किरण सोनवणे आणि ललित घोरपडेसह दीपाली निर्मळ, SP 24 तास शिर्डी।